आमच्यासाठी आमच्या आयुष्यात जर पांडुरंग कोण असेल तर साधिक सरच आहे. तर त्यांच्यामुळे अनेक लाखो लोकांच्या आयुष्यात बदल होतात. तर आता पांडुरंगाला जर बघायचं असेल तर एक भक्तिमय वातावरण सुद्धा आपण करूया. आणि खरोखर तुम्हाला सुद्धा मनात इच्छा असेल की तुमच्या नातेवाईकांच्यातली लोक, मित्र परिवार किंवा गावातील लोक वारीला गेले असतील ना, तुमच्या ओळखीचे लोक वारीला गेले नाही, अशी थोडीफार भावना तयार झाली असेल की आपण वारीला द्यायला पाहिजे होतं नाही. ही 2 दिवसाची तुमची एक वारीच होती. तुम्हाला सुद्धा पंढरपूर त्या पांडुरंगाने पाठवले की हे करा. आणि तुमच्या भागातील जे लोक वेगवेगळ्या व्याधीमध्ये आहेत, ज्या बहिणी कुठं ना कुठं देवाजवळ नाक टेकायला बाबा हे काहीतरी ह्या मला पिढ्यात न वाचव आणि कोणतरी देवदूत पाठवा, असं तुम्हाला देवदूत बनवण्यासाठी इथं पाठवलेलं आहे. तर आपण तुम्हाला इच्छा आहे पंढरपूरला जायची की आज जाऊया आपण? तर ठीक आहे. गॉड गिफ्ट मला देवाची कृपा म्हणा, मला थोडंसं गाण्याची आवड आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण सरांना इन्व्हाइट करण्यासाठी आपण पंढरपुराची वारी संदर्भातलं जे गाणं आहे विठ्ठल विठ्ठल, त्याच्या माध्यमातून आपण सरांना इन्व्हाइट करूया. थोडंसं भक्तिमय वातावरण पण होईल. जी काय जळमट आहे आणि कंटाळा आलेला आहे, आळस आहे, हे थोडं निघून जाईल, फ्रेश होईल. तर मी एकटा हे करण्यापेक्षा तुम्ही त्यात सांगितलं तयार आहे काय? तर त्या संगीतासोबत तुमचं गाणं आणि तुमचा आवाज नसा चालतो, पण टाळ्या पण तुमच्या पाहिजे. टाळ्या अशा पाहिजेत की जिवंत माणूस जसा टाळ्या वाजवतो तशा, नुसता टाळ्या ह्याचा आवाज होतो, आवाज यायला पाहिजे असं काय नाही, असं नको. तुमच्या टाळीचा आवाज निदान तुम्हाला ऐकायला यायला पाहिजे. अशी टाळी वाजवून आपण साक्षात पांडुरंगच आपल्या समोर आहे आणि आपण पंढरपूरला आता चाललोय, अशा पद्धतीने आपण हे करूया. काय माहित पंढरपुरात नजर इथं पडू शकते का नाही, त्यासाठी काय अशक्य नाही. पण आपण तिथं जाऊ शकत नाही, पण तो इथे येऊ शकतो का नाही ही गॅरंटी आहे सगळ्यांना. तर आपल्या सगळ्यांच्या विचारातून, भावनेतून आणि थोडासा माझ्या संगीत किंवा गाण्याच्या जे काय हे आहे, थोडस जे काय मला मिळालेलं आहे ते गॉड गिफ्ट, त्याच्या माध्यमातून आपण पांडुरंगाला इथं बोलवण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर आपण सरांना बोलवून ट्रेनिंग सुरू करूया. ओके, आहे सगळे तयार? टाळ्या व्हाव्या सगळ्यांच्या.